सो मला असं वाटतं आपण पैठणीवर बोललोय, बट युअर रिसर्च इज इन गढवाल किंवा इक्कत, ह्याच्यामध्ये पण प्रचंड आहे. साऊथच्या साड्या ह्या सगळ्यांनाच फार भावतात. त्या साड्यांचे जे मोटिव्स असतात, मला असं वाटतं की त्याच्याबद्दल नक्की आम्हाला ऐकायला आवडेल की कसं, म्हणजे स्पेशालिटी काय, म्हणजे गढवाल साड्यांबद्दल आता आपण जर म्हणायचं झालं तर गढवाल कशा ओळखायच्या? बरोबर. त्या हरवून जातात का साऊथच्या साड्यांमध्ये गढवाल, की कसं काय? बरोबर. सो हे बघ, मला खरं सांगायचं तर मी खूप अभ्यास केलाय आणि म्हणजे आवडीने केलाय, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे म्हणून केलाय. पण माझ्या अभ्यासाची थोडी पद्धत अशी की काही पुस्तकं मी वाचली, पण माझा मेन अभ्यास हा माझ्या व्ह्युअर्सशी बोलून, त्यांच्याकडनं माहिती घेऊन, त्यांच्या फॅमिलीत काय काय असतं, त्यांनी हे कुठून शिकलंय, त्यांना काय माहिती आहे, ह्याच्यातनं माझा मॅक्सिमम रिसर्च झालाय. आणि मला खूप मजा कळली आहे त्याच्यातनं, म्हणजे जी मला मे बी कुठेही गुगलवरती आणि कुठे वाचून कळणार नाही अशा गोष्टी कळल्यात. जसं की फॉर एक्झाम्पल मला असं कळलं गढवालमध्ये काही व्ह्युअर्सशी बोलून की त्यांचे पणजोबा किंवा खापर पणजोबा हे बनारसला जाऊन ट्रेनिंग घेऊन आलेत काहींचे, आणि त्यांनी मला सांगितलं की गढवाल हे विविंग प्रशिक्षण हे ऍक्च्युली बनारसमध्ये झालंय शेकडो वर्षांपूर्वी, आणि मग तिथून हे लोक इथे आले तेलंगणामध्ये, आणि मग तेलंगणामध्ये विविंग चालू झालं. आणि इथली मंदिरं, इथलं आर्किटेक्चर आणि ह्याच्यावर इथलं नेचर, इथे कुठली फुलं पानं दिसतात बघायला मिळतात, ह्याच्यावरनं ते इन्स्पायर होऊन मग त्या साड्या विणल्या जायच्या. की आता फॉर एक्झाम्पल अनेक गढवालमध्ये आपण टेम्पल बॉर्डर बघतो, ज्याला आपण कॉमनली टेम्पल बॉर्डर म्हणतो. ही टेम्पल बॉर्डर ही खरी ओरिजिनली कशापासून इन्स्पायर झाली, जी अनेक साड्यांमध्ये इरकलमध्ये पण असते, कर्नाटकातल्याही साड्यांमध्ये असते. सो ही जी टेम्पल बॉर्डर आहे ही खरं तर केवड्याचं जे फूल आणि केवड्याचं पान असतं तर ते त्रिकोणी असतं, जर बघितलं असेल तर त्या प्लांट पासून ते डिझाईन इन्स्पायर झालंय. सो आधी ते तसं 3 त्रिकोणांचं बनलं जायचं, आणि मग त्याची ही व्हेरिएशन्स बनली की नुसतेच ट्रायंगल्स किंवा 3 ट्रायंगलचे असे शूट्स बनवले जातात टेम्पल बॉर्डर्समध्ये. सो हे त्याच्यापासून इन्स्पायर्ड आहे फॉर एक्झाम्पल. सो अशी तिथलं जे नेचर आहे किंवा तिथली मंदिरं किंवा ते ज्या देवांना मानतात किंवा त्यांच्याकडे कुठल्या मायथॉलॉजिकल स्टोरीज सांगितल्या जातात त्याच्यावरनं इन्स्पायर्ड आहेत. की जसं आता फॉर एक्झाम्पल कांजीवरममध्ये यल्ली नावाचा एक बुट्टा आहे, मोटिफ आहे, आणि यल्ली असलेली साडी खूप जण लग्नात घेतात, एस्पेशली साऊथ इंडियामध्ये. यल्ली हा मोटिफ असलेली साडी एक तरी कांजीवरम लग्नात पाहिजे असं. तर यल्ली हा ॲक्च्युली काय म्हणायचं मिथिकल क्रिचर आहे, म्हणजे प्रत्यक्षात ते नव्हतंच माझ्या मते, पण ते दंतकथांमध्ये आहे. तर ते कॉम्बिनेशन आहे 3 ॲनिमल्सचं, हत्ती, सिंह आणि घोडा. या 3 प्राण्यांचं कॉम्बिनेशन असा हा एकदम म्हणजे आयाळ आहे त्याला, आणि मस्क्युलर प्राणी आहे घोड्यासारखा, आणि त्याला सोंड आहे हत्तीची, असा तो क्रिचर आहे. आणि अनेक कांजीवरममध्ये ते मोटिव्ह बघायला मिळतं. आणि साऊथमध्ये बऱ्याच मंदिरांच्या एंट्रन्सला एक प्रोटेक्टिंग ॲनिमल म्हणून किंवा प्रोटेक्टिंग फिगर म्हणून अशा पिलर्सना, अख्ख्या पिलर्सना यल्ली स्कल्पचर्स दिसतात, आणि त्याच्यावरनं इन्स्पायर झालेला हा मोटिफ आहे. तर आपल्याला असं वाटतं की काय विचित्र आहे हा, नको बाई मला हा घोड्यासारखा दिसणारा मोटिफ, असं आपण जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला असं वाटतं. पण तिथे म्हणून त्याला पॉवर, स्ट्रेंथ, प्रोटेक्शन अशाचा सिम्बल असलेला तो काय म्हणायचा तो प्राणी आहे. आणि तो लग्नात घेताना एकतरी म्हणजे आपण प्रोटेक्टेड राहू अशा इंटेन्शननी यल्ली मोटिफ घेतला जातो, आणि अनेक कांजीवरममध्ये तो बघायला मिळतो. किंवा मैलकणचं मी तुला बोलले होते की मैलकण हा मोटिव्ह जो आहे, मैल म्हणजे मोर तमिळमध्ये, आणि मैलकण म्हणजे मोराचा डोळा. आणि सो अशी एक काही दंतकथा आहे, किंवा माहित नाही खरी गोष्ट आहे का नाही, पण मी म्हणलं तसं माझा रिसर्च हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी हाच माझा सोर्स आहे. त्यामुळे अशी काहीतरी स्टोरी आहे की इंद्र आणि रावण यांच्यामध्ये काहीतरी एक लढाई युद्ध होतं, आणि इंद्र अतिशय क्रुशल पॉइंटला होता आणि तो हरणार होता अशा स्टेजला होता, आणि तेवढ्यात एक मोर आला मध्ये, आणि त्या मोराने छान पिसारा फुलवला आणि त्याला आडोसा मिळाला आणि तो वाचला त्या ह्याच्यात. आणि मग इंद्र इतका खुश झाला त्या मोरावरती, आणि त्यांनी त्याला असा वर दिला की तुला 1000 डोळे मिळो. आणि मग त्या मोराला 1000 डोळे मिळाले, आणि ते